गाईज आपण चाललोय आता भीमाशंकरला. चलो. हर हर महादेव. हर हर महादेव. हर महादेव शंभू. भीमाशंकर महाराज की जय. आपण लागलोय भीमाशंकरच्या रस्त्याला. आता मी पोहोचलोय खांडस्थान. चाललोय भीमाशंकर. गाईज आमची अशीच मस्ती चालू राहणार आहे भीमाशंकरला जाईपर्यंत. तिकडे गेल्यावर पण स्टार्टिंग पाहू शकता सगळे आलेत आणि आम्ही ऑफिसला खोटं बोलून आलोय, दांडी मारून आलोय. हा ते खूप महत्वाचं आहे. काय बोललो ऑफिसला? आम्ही बोललो ऑफिसला आजारी आहे, माझ्या पायाला लागले, आज येऊ शकत नाही मी. लूज मोशन झालेत मी म्हणून आलेलो आहे. त्याच्या बॉसने व्हिडिओ बघा. बोले बाबाशी कॉम्प्रोमाइज नाही. पैसे आम्ही आयुष्यभर कमवत राहू पण बाबांचं प्रेम पुढे मिळणार नाही. बाबांचा आदेश आला त्यांना कामावर ना. मी आता दुसरा जॉब शोधणार आहे. तो असं असतं आमचा दरवर्षीचा भीमाशंकरचा ट्रिप. भीमाशंकर भगवान की जय. सो गाईज आपण सुरुवात केली आता चढायला. भीमाशंकरचा डोंगर. आणि असे खोटे बोलतात माझे सर माझ्यावर. मग पण असं वाटतंय मला दुसरा जॉब शोधावा लागणार आहे आता. अच्छा बघू पुढे काय होतं. बम बोले. बम बोले. चांगला जॉब भेटू दे तुला. ह्याच्यापेक्षा चांगला पॅकेज मिळू दे शंकरांच्या कृपेने. आणि आठवड्यातनं 6 सुट्ट्या भेटू दे. नाही 2 भेटल्या बस आहेत का? सो गाईज आता आपण गणेश घाट सुरू करतोय. दमाला झाले. अजून गणेश मंदिर पण नाही आलं तरी पण ऐका. त्याचं कारण असं आहे की पावसाचा थेंब नाहीये आणि माझ्या तोंडावर तो दिसतोय ते घामाच्या धारा आहेत. आणि तुम्ही पाहू शकता कडक ऊन पडलंय सगळीकडे. कडक ऊन आणि लय गरम होतंय गाईस. पावसाचा थेंब नाहीये. बाकी वातावरण हिरवळ खूप छान आहे पण वाचलो. गरमी खूप आहे. खूप म्हणजे खूपच. गाईच आपण गणपती मंदिराच्या इथे पोचलोय आता आणि पाऊस नसल्यामुळे खूप दमायला आणि पाऊस नसल्यामुळे खूप दमायला झालंय. पहिला गणपती घाटाच्या पहिल्या टप्प्यावर आलेले आहेत. पाहू शकता परिस्थिती घामच घाम. आता गणपती मंदिर भीमाशंकरचा पण पाऊस अजिबात नाहीये. निसर्ग तर छान आहे पण पावसाचा थेंब नाहीये. काहीच आपण गणपती मंदिरात पोहोचलोय. काहीच आपण गणपती मंदिरात पोहोचलो आहे. गणपती बाप्पा. आपल्या आधीच पोहोचून झोपलेले आहेत. अगं बाई पाऊस नाही रे मित्रा. कसा व्हायचा. घाम घाम आहे सर्व. अजिबात पाऊस नाहीये. हे बघा डायरेक्ट आडवा झालाय.
हे चालत नाही रे पंकज. पावसाचा थेंब नाही. पवन काय होतं रे? पाऊस नाही पवन रे. पाऊस नाही, गरम एवढा पहिल्यांदा होतोय. आम्ही तिथं येऊन पाणी पितो, तो पाणी पण नाही. हो इथे पण आम्ही पाणी पितो झाडाचा, तो पाणी पण नाहीये. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गाईज आता ना मंदिरात पोचलोय गणपतीच्या आणि इथे खूप धमाल झालाय. पाऊस बिऊस काय नाही तर व्हिडिओ करतो आता, इथेच थांबवतोय. डायरेक्ट आपण वरती भेटू मध्ये. आता व्हिडिओ काय काढत नाही, काय चांगला स्पॉट दिसला तर दाखवायचा प्रयत्न करीत नसतो. पाटील पाटील मी नाही घेतला. बोल ना काय रे. बाबू काय रे. चमक चमक आहे चमक. गाईज आम्ही ऑलमोस्ट भीमाशंकरला पोचलेलो आहोत आणि अजून एक स्टेप बाकी आहे. ही खूप डेंजर स्टेप आहे. अशी एक स्टेप बाकी आहे अजून. गाईज फॉग बघा ना यार, काय आहे. खतरनाक फॉग आहे सगळीकडे. गाईज लेन्सवरती पूर्ण धुकं जमा होत आहे, त्याच्यामुळे क्लिअरिटी नाही भेटत आहे व्यवस्थित. पण एकदम खडी चढाई आहे आणि सगळीकडे धुकं आहे गाईज. हर हर महादेव. हर महादेव. इधर बैठे बोले के बड़े वक्त थक गए. थक नहीं गए, एनर्जी को रिस्टोर कर रहे हैं. कैसा लगा अंकल? फिर मजा आ रहा है ना? मजा ही मजा. स्वर्ग में आ गए. स्वर्ग में आ गए. देखो ना वैसे ही है नेचर पूरा. बंदे का मेरा शक्ल दिखा ना.
वो दिखा तो नहीं मेरे जैसा। मिला नहीं आपको? नहीं। अभी आएगा, देखो नीचे ही चाय पी रहे थे हम लोग। के चक्कर में आधा घंटा मेरा चला गया। क्या बात कर रहे हो? देखा ही नहीं वो बंदा। आपके बाजू में तो बैठा था अभी नीचे। फिर ध्यान नहीं किया होगा। अभी आएगा, देखो आपको चाय पी रहा था नीचे, आएगा ही। जय बोले। जय बोलेगी। हेलो झूलना, हेलो हेलो। हाँ बुढ़ा बुढ़ा मत बोल के जवाना असो। काहीच पूर्ण खडी चढाई आहे ही. काहीच फुल फॉग आहे. 100 मीटर पुढचं पण दिसणार नाही एवढं फॉग आहे. एन्जॉय नेचरमध्ये आलो. नेचरमध्ये लय भारी वाटते, लय भारी वाटते. काहीच मस्त वातावरणच भारी आहे. स्वर्ग 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 स्वर्ग. सो चला थोडंसं चालून घेतो आता. एवढं चढायचं. पाऊस आहे का आधी सांगा भाऊ ना. फायनली आपण पोहोचलो भीमाशंकरला. आम्हाला स्टॉप करून ठेवले गेटवरती. आता यावर्षी काय नाही कामं केलेली आहेत माहिती नाही आपल्याला. पहिल्यासारखं तर काहीच नाही राहिले इथे. गेट बीट टाकले नवी. पण त्यांनी काढून टाकलेली आहे. कमान होती ती पण त्यांनी काढून टाकलेली आहे. इथली कमान नाही आहे इथे. आणि असं एक गेट लावलंय आणि गेटच्या बाहेर सगळ्यांना उभं केलंय. पहिलं डायरेक्ट आतमध्ये जाऊ. अजून ते कमानीचं काम चालू आहे. 3 वर्ष बघतोय. कधी सोडतील आतमध्ये बघतो. महादेव 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 महादेव. बोले 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 बोले. बोले बोले. और वाइल्ड कार्ड एंट्री हो गई है. सो गाईज आमची एंट्री झालेली आहे फायनली. एक 10-15 मिनिटाचा वाट बघून आमची एंट्री झालेली आहे. आणि इकडे पूर्ण पूर्ण काळोख बघू शकता. पूर्ण दिवसाच्या अंधारात झालाय, काहीच दिसत नाही. काहीच पूर्ण काळोख आहे. लाईटी लागल्या आहेत आणि पूर्ण धुकं आहे. खतरनाक वाटतं आतमध्ये. लाद्या काहीच फुल गर्दी आहे आणि इथून सोडतच नाही आतमध्ये. सब लोग अभी इधर से आ रहे हैं. आते हम लोग सब लोग. तू ही सिर्फ गए. चला सचिन पेड़ा लोटच लोट. भीमाशंकर फुल जाम. गाईज आम्हाला रिटर्न पाठीमागे पाठवलेलं आहे. सोडत नाही हे. आम्हाला जायचं होतं हॉटेलवरती आमच्या. आता कुठून एंट्री बघूया. गाईज फायनली आपण पोहोचलोय भीमाशंकरला. भीमाशंकर महाराज की जय. बम बम बोले. आणि आता आपण जाऊ आपल्या हॉलवरती. आणि हे आहे भीमाशंकरचं मंदिर. भीमाशंकरांचं मंदिर शकता. आईला रेनकोट इकडे असा फिरताचा. आणि सगळ्यांनी जागा बघा कशा अडवल्या स्वतःच्या. कचा कचा. बघा आले आल्या उघडं नागडं होऊन झोपायला घेतलाय. अशी आडवी टाक ना मित्रा. भरपूर मग हे चटई बिटई टाकून पद्धतशीर काम करतायत. हा विषय आहे का? विषय कडक. गाईज आम्ही फायनली पोहोचलोय हॉलवरती आणि कपडे वगैरे चेंज करून बसलो. थोडा वेळ आराम करू आणि जाऊ मग दर्शन घ्या.
गाईज भीमाशंकरची लाईन शनिवारी आज खतरनाक लाईन आहे गाईज. गाईज आम्ही भीमाशंकरला आलोय आणि आता चाललोय आम्ही येऊन दर्शन घेऊन पुन्हा. आणि बघा सगळीकडे नुसता फॉगच फॉग. इथं धबा धबा पडतोय धबा धबा हे बघा नुसता सगळीकडे फॉग. धबा पडतोय धबा धबा. आणि आम्ही डोक्याला पण लावलंय असा महाकाल, पण तो आता धुवून जाणार आहे सगळा. आमचं दिसतंय का? आमचं छोटा भाग आहे पण आहे चांगला आहे. आणि आम्ही एवढीच आहेत, बाकीचे सगळे पाठीमागे आहेत.